आपण आलं दोन्ही आबा आपल्या घरात बरेच वर्ष कामगिरी करत आहेत. त्यांची कामगिरी अतिशय छान पद्धतीने त्यांनी पार पाडलेली आहे. तर त्यांच्या पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देतो आपल्या पलटण आगारातर्फे. धन्यवाद. यानंतर आबांचे वर्गमित्र श्री शेख सर आपले मनोगत व्यक्त करतील. यानंतर अजून कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी संपर्क साधावा. आमचे असणारे वर्गमित्र महेंद्र नाळे उर्फ सर्वांचे लोकप्रिय आबा, त्यांच्या प्रदीर्घ असणाऱ्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. या असणाऱ्या कार्यक्रमाला त्यांच्या घरातील सर्व सदस्य, त्यांचे असणारे नातेवाईक, मित्र उपस्थित आहेत. मी शेख सर आणि आमचे असणारे मित्र इयत्ता 10वीतले दंडिले साहेब, भाग शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती मान व दिलीप ननावरे कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती मान, तसेच आमचे असणारे मित्र काही कामानिमित्त बाहेर गेल्यामुळं एक ठिकाणी येऊ शकले नाहीत असे सहाय्यक आणि इंजिनिअरचे श्री नाळेसाहेब यांच्या वतीनं मी एक मित्र म्हणून या ठिकाणी मनोगत व्यक्त करतोय. या साऱ्या कार्यक्रमाला आमच्या विडणे गावचे लोकनियुक्त सरपंच श्री सागराबाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मी धन्यवाद देतो, आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर ओंकारा मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे आमचे असणारे मार्गदर्शक टेंबरे काका हे या ठिकाणी आहेत. महेंद्र आबा आणि आमची बालपणापासूनची मैत्री, तर मुळातच 10वीतून गावापर्यंत यायचं आणि त्यामुळे इयत्ता 5वीला उत्तरेश्वर हायस्कूल, आम्ही इयत्ता 5वीला पहिल्यांदा गेलो त्यावेळेस 5वीला ते वर्ग सुरू झाला. त्यापासून इयत्ता 5वीपासून त्यांची माझी खूप चांगली मैत्री आहे आणि आजपर्यंत ती चांगल्या पद्धतीनं आमच्या ग्रुपमध्ये टिकून आहे. त्यामुळं मला ह्या ठिकाणी मी त्या मैत्रीच्या नात्यानं ओढून आणलं, कारण मी आत्ता करतं चालू तासावरून निघून आले. ते शिक्षकाला एका सांगितलं की तुम्ही तास ॲडजस्ट करा, मी जाऊन येतो, माझ्या मित्राचा सेवानिधी समारंभ आहे. मी सर्वप्रथम आमच्या विडणे गावचे दैवत, ग्रामदैवत उत्तरचरणी आणि या ठिकाणी प्रत्येक एस टी डेपोमध्ये गुरुदत्त असतात, या दत्तचरणी प्रार्थना करतो की सेवानिवृत्तीनंतर आम्हाला एक अतिशय आरोग्यपूर्ण अशा प्रकारे जीवन लाभो. बालपणापासून अतिशय हसत खेळत असणारे हे व्यक्तिमत्व, मला नक्की माहिती आहे की एस टी डेपोमध्ये सुद्धा त्यांनी बरेचसे असे मित्र जमवले असतील की त्या मित्रांना आज हे जरी सेवानिवृत्त होत असतील तरी सुद्धा यानंतर आबाची नेहमीच त्यांच्या बोलण्यातून ओळख निर्माण होईल. आमच्या म्हणजे सर्वच त्यांच्या बाबतीत, म्हणजे मित्रांच्या बाबतीत जे घडतं की आम्ही जास्त वेळ एकमेकाला भेटू शकत नाही, पण आबा दिसलं की सर्वजण आठवतं तेव्हा तो कसा होता, कशा प्रकारे तो आमच्या ग्रुपमध्ये इतरांना हसवायचा, एकदम हसतमुख, म्हणजे टेन्शन न घेणारा हा माणूस की त्यानं या एस टीच्या मध्ये सेवा करताना खूप आनंदाने केलेली असणार, ह्यात काय सांगायला काय वाद नाही आहे. दहिवळ डेपोला ते होते, फलटण डेपोला सुरुवातीच्या काळामध्ये कंडक्टर म्हणून त्यांनी काम केलेले, आता परत ते ज्या पदावर काम करत आहेत त्याही ठिकाणी त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. अशा प्रकारचा असणारा आमचा आज मित्र या ठिकाणी सेवानिवृत्त होते. आमच्या असणाऱ्या मित्रांच्या ग्रुपच्या वतीने मी त्यांना भावी असताना त्यांचं सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य हे आनंदमय, सुखकारक, आरोग्यदायी जावं असं सर्व मित्रांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. पुन्हा एकदा आबांना आरोग्यमय जीवनासाठी शुभेच्छा. दोन्ही आबाच आहेत. एक आमचे आबा नाळे, आबा होराडे आमचे गाववाले. आबा नाळे मी माझ्या मामाच्या गावाला शाळेला होतो, तिथले माझे क्लासमेट आहेत. हे दोन्ही उभा येताना मी त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचे उर्वरित आयुष्य सुखा समाधानाचे, आनंदाचे, प्रगतीचे आणि भरभराटीचे जावो अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सर, यानंतर श्री दंडेले सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार. या सेवानिवृत्तीच्या सत्कार प्रसंगी आमच्या गावचे उपस्थित असलेले सरपंच, लोकनियुक्त सरपंच माननीय सागर जाबन साहेब, तसेच आमचे ओंकारा ड्रायव्हिंग स्कूलचे टेंबरे काका
आबांच्या घरातली आणि उराड्यांच्या घरातील त्यांचे नातेवाईक, एस टी महामंडळातील सर्व कर्मचारी आणि इतर जे काही उपस्थित असतील ते सर्वच या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. खरं तर आता सेवानिवृत्ती म्हणलं की सेवापूर्ती थोडक्यात हा शब्द चांगला वाटतो, की ज्यांना पूर्ण आपलं आयुष्य एखाद्या संस्थेसाठी, एखाद्या विभागासाठी आपण पूर्ण खर्च करून आणि आनंदाने आपण तिथून निवृत्त होत असतो. आपण या ठिकाणी बरीचशी सेवा दिलेली असते. ती सेवा करत असताना आबाच्या बरोबर मी पहिलीपासून ते 10वीपर्यंतचा वर्गमित्र, अगदी माझा अजून म्हणजे आबाच्या घराच्या शेजारचं. शनिवारी शाळा सुटली की आबा आणि आम्ही दोघं 10वीपर्यंत चालत जायचं, सोमवारी परत शाळेत यायचं. इथपासूनची मैत्री ती आता जवळजवळ तोंडात दात आणि डोक्याला केस नसेपर्यंत टिकवली. अशी मैत्री टिकवणारे आम्ही 10वीतले मित्र बरोबर अजूनही त्यांच्यासाठी लावतो. आपल्याला लक्षात राहतात 2 दिवस सेवेला सुरुवात केलेला जो सेवारंभ दिवस असतो, अतिशय उत्साहाने त्यावेळेला आपली पत्नी आपल्याबरोबर नसते, आपल्या घरची मंडळी आपल्याबरोबर असतात. आपल्या सेवेत प्रारंभ होणारा आनंद आपण साजरा करताना ते आपल्या साथीला असतात. आणि आता सेवा निवृत्त होत असताना पत्नी, मुलं, नातवंड हे सगळी मंडळी असतात. आणि हे सगळे असताना हा कार्यक्रमाचा योग येत असतो. आणि असा योग आबांच्या बरोबर आला की त्यांची जावई, मुलगी, नातवंड, भाऊ आणि मुलगी आणि मुलाला शिकवायला मीच होतो. विशेषतः सांगायला आनंद वाटतो की त्यांच्या तिथं शाळेला मी होतो. ही सगळे माझ्याच हाताखाली घडलेले विद्यार्थी. तर एवढं सगळं विश्व पाहिल्यानंतर आणि आबांच्या तशी घरची परिस्थिती चांगली होती. आणि एवढी परिस्थिती चांगली असून एस टी महामंडळात नोकरी अतिशय आनंदाने करणारे आमचे आबा आज 58 वर्ष पूर्ण करून सेवेला निवृत्त होतात. आता सेवा करत असताना कसं होतं, जबाबदारी पडलेली असते, कुटुंबाची जबाबदारी असते, शेतीची जबाबदारी असते, पै पाहुण्याची जबाबदारी असते. आणि ह्या सगळ्यातून आता आपण सेवा निवृत्त होतोय म्हणजे आपल्या कुटुंबाला जो वेळ द्यायला आपल्याला मिळालेला नाही, जे आपलं काही राहून गेलंय. पत्नीच्या मनात वाटत असतं, अरे माझ्या आमच्याकडे जायची इच्छा होती पण ह्यांच्या नोकरीमुळे मला काही जाता आलं नाही. पोरांना वाटत असतं की आपल्या पप्पांना मला इकडे फिरवायला पाहिजे होतं, पण रोजच एस टी करत मला काही कुठं फिरवलं नाही का. आणि या सगळ्या आता इच्छा पूर्ण करण्यासाठी हातपाय चालले. तोपर्यंत आपण आता वेळ घालवावा. आपला जो स्वतःच्या मनातला राहिलेला आनंद आहे, नोकरीच्यासाठी आपण बरेचसे आनंद आपण दाबून ठेवतो. त्यांचं काही माझं काय सारखंच होतं. बरेचसे आपण मन मारतो की आता मला हे करायचंय, आता मग हे राहून दो. तर जे काही राहिलं असेल ते निरोगी आयुर्वेद जगावं. स्वतःच्या सेहतीचा विचार करून, तब्येतीचा विचार करून, तब्येत सांभाळून जेवढं आपल्याला करता येईल तेवढं करावं. आपल्याला इथून पुढचं आयुष्य आरोग्य संपन्न निरोगी जावं, मुला नातवंडात आनंदी आपण आयुष्य घालवावं. एवढ्याच सदिच्छा आपण दत्तचरणी आणि पुत्रश्वर चरणी देऊया. आणि आपल्याला या ठिकाणी मला बोलायला 2 शब्द संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे धन्यवाद. धन्यवाद सर. आपली मैत्री अशीच फुलत राहो. या ठिकाणी यानंतर मी अभय नाळे बोरवेलचे मालक यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. हे या ठिकाणी या सेवानिवृत्तीचा सत्कार करत आहे. यानंतर ओंकार या आजच्या सुंदराच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमच्या विघ्नी गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय सागरजी आबंग साहेब, त्याचप्रमाणे आमचे एस टीचे आमचे मित्र रिटायर अधिकारी महानवर साहेब, तसेच धीरज आयवळे साहेब, सन्माननीय कोरडे साहेब आणि सर्वच आमचे दिलीप नानावरे असतील, दंडिले सर असतील, राजेंद्र शेंडे असतील, सर्वच या ठिकाणी जमलेले मान्यवर आणि आबांचे कुटुंबीय, दोन्ही आबा योगायोग कसा आला आहे बघा. दोन्ही आबांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होत आहे.
मला या निमित्ताने एवढंच म्हणायचं आहे की आयुष्यभर आपण कष्ट केलेलं असतं, मुलाबाळांना बिलकुल वेळ दिलेला नसतो. आपल्या बरोबरीने आपली पत्नी सुद्धा सकाळी 5:05 उठते, आपल्यासाठी डबा बनवते, संध्याकाळी 11 वाजता फळीला भाजी लावतो, तिला झोप नसते. इतकं कष्ट केलेली असते ती पत्नी आणि आपल्याला त्यांच्याकडे वेळ द्यायला नसतो. उठले की डबा घ्यायचा, ऑफिसला यायचं, ऑफिस बघायचं, घरी जायचं, शेतीतलं बघायचं, तेवढं इतका ताण असतो, प्रचंड ताण असतो. पण मला वाटतं आता रिटायरमेंटनंतर या दोन्ही आबांना मला वाटतं असं सांगावंच वाटतं की तुम्ही एका नवीन डेपोमध्ये पदार्पण करणार आहात. या डेपोमधून जाऊन नवीन डेपोमध्ये पदार्पण करणार. तिथले डेपो म्हणजे वेगळे असणार आहेत. तिथल्या डेपोच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला काम करावं लागणार आहे. तुमचा तिथं खाकी जो आहे अंगाला वर्दीचा जो रुबाब आहे तो तिथं घरात चालणार नाही. तुम्हाला घरच्यांच्या मर्जीप्रमाणे व्यवस्थित काम करावं लागणार आहे. त्यांनी म्हणलं खा की खावं लागणार, प्या म्हणलं की प्यावं लागणार, इकडं जायचं म्हणजे जावं लागणार. एवढं तुम्हाला करावंच लागणार. कारण इतकी दिवस तुम्ही बिलकुल वेळ दिलेला नाही त्यांच्यासाठी. नुसतं काम 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 काम. आबांनी आमच्या नाळ्या बंतेबद्दल बोलायचं म्हणलं तर खूप खडतर आयुष्य त्यांचं एकतर कुटुंब धार्मिक आहे. त्यांच्या वडिलांचा आमच्या विजनी गावामध्ये फार धार्मिक म्हणून एक लौकिक आहे. त्यांच्या घराण्याला एक वेगळंच संस्कृती आहे. त्यांनी कुठलंही धार्मिक काम असो, आमच्या विजनी गावचा किंवा वस्तीवरील सप्ताह असतो, ज्ञानेश्वरीचा, अगदी अख्खं कुटुंब हिरिरीने भाग घ्यायचे. त्यांचे वडील तर खूप हिरिरीने भाग घ्यायचे, सर्वस्व ते झोकून द्यायचे त्यामध्ये. इतकं सुंदर असं त्यांच्या घराला वारसा लाभलेला आहे धार्मिकतेचा. आणि मला वाटतं आबांना एवढंच मला सांगावं वाटतं की वडिलांनी जे कार्य चालू ठेवलं होतं धार्मिकतेचं किंवा हे जे काय लोकांना उपयोगी पडायचं, खूप मोठं त्यांच्या आजोबापासून मोठं आमच्या धाबिग्याला त्यांचे योगदान आहे. त्यांच्या योगदानामुळं आमच्या धाबिग्यात त्यांना एक सन्मानाची वागणूक, त्यांच्या घराबद्दल आपुलकी प्रत्येक धाबिगे वासियाचं, विजनी वासियाचं आहे म्हणजे तर हरकत नाही. आमच्या सरपंच साहेब तर बोलतीलच तुम्हाला त्याबद्दल की त्या व्यक्तीबद्दल बोलावं थोडंच आहे आबांच्याबद्दल. आबा इतकं छान असं व्यक्तिमत्व आहे की सहज हसत मुखाने सगळ्यांशी वागतात. एस टी महामंडळात कंडक्टरमध्ये ड्युटी केली त्यावेळेचा काळ त्यांचा आठवला तर 5:05 उठून यायचं, 5:05 ड्युटीला नंबर लावायचा, बरं तेवढी ड्युटी मिळायची, 500-1000 रुपये महिन्याला पगार मिळायचा. त्या मानाने आपल्या जे कर्मचारी सुखी आहे की निदान आपल्या कुटुंबाला दाखवल्यावर तरी मानधन एस टी महामंडळाकडून आपल्याला मिळतं आहे. आमचा काळ असा होता की आम्हाला अगदी तुटपुंज्या पगारामध्ये सगळं कुटुंब भागवावं लागायचं. परमेश्वरांनी नवीन आता जे कर्मचारी आहेत त्यांनी एस टी महामंडळाबद्दल आस्था ठेवावी आणि दिलेल्या पगारात समाधानी राहावं. आपल्याला अगदी क्लास 1चा पगार मिळेल असं नाही, पण आपल्या महामंडळाची जी अवस्था आहे त्या अवस्थेतून आपल्याला पगार मिळतो. आपले आता परिवहन मंत्री वगैरे त्यांनी निर्णय घेतलेला आहे की आपल्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित मानधन मिळावं, त्यासाठी त्यांची खातं. मी त्याबद्दल त्या परिवहन मंत्र्यांसुद्धा माझ्या मनापासून आभार मानेन की कर्मचाऱ्याबद्दल आस्था असताना परिवहन मंत्री आपल्याला मिळालेला आहे, परिवहन खातं आपल्याला सांभाळणारा एक अधिकारी मिळालेला आहे. तर एवढंच मला आबांना जाताना अजून एकदा सांगायचं आहे की आपण जास्तीत जास्त वेळ द्या घरासाठी, मुलाबाळांना, जावयांना, लेकीला, इकडं तिकडं वेळ द्या. मुलासाठी आता भविष्यात सून येतील, सूनबाईसाठी, सगळ्यांसाठी आनंदाने त्यांच्या घरामध्ये हस्तकलेचं वातावरण राहावं आणि आमच्या धाबिगे परिसराला त्यांच्या या धार्मिकतेचा आणि त्यांच्या गुणाचा उपयोग व्हावा एवढी मी दत्तजयंती प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नेहमी बिझी म्हणजे सारखं एसटीत त्यांचा प्रवास सारखं चालू असायचं. आता ते सत्ता कुटुंबाला थोडा तरी वेळ देतील, आम्हाला आमच्यासाठी ते त्यांचा वेळ राखून ठेवतील.
मी आमच्या जाऊबाई तर काय ते डबा देण्यासाठी आमची घाई असायची. कुशेगावची गाडी आली ती मुलांच्या मागं लागायची, ते डबा जाऊन स्टँडवर देऊन या. खरंच आता आमच्या आबा आता आम्हाला थोडासा वेळ देऊ शकतील. खरंच शुभेच्छा. आणि सगळे एस टीचे कर्मचारी आहेत ना, ते खूप सहकार्य करतात. एस टीत आम्ही बसलो की आम्हाला सुरक्षित वाटतं. अजिबात असं काही वाटत नाही की आपली एस टी आहे. खूप सुरक्षित वाटतं. थँक्यू. मी उराडे आबांची सून आहे. मला आबा सासऱ्यांसारखे कधी वाटलेच नाहीत. पूर्ण म्हणजे वडिलांसारखं समजून सांगणे किंवा कसला दबाव नाही वगैरे असं. आणि कोरोनाच्या काळात जेव्हा आम्हाला कोरोना झाला होता तेव्हा माझ्या मुलांना खूप छान सांभाळलं. माझा छोटा मुलगा फक्त 2.5 वर्षाचा होता. तेव्हा आबांनी खूप त्यांना छान सांभाळलं आणि इथून पुढच्या वाटचालीसाठी आबांना खूप शुभेच्छा. त्यांचं इथून पुढचं आयुष्य आरोग्यदायी आणि आनंददायी जावं. आणि येथे जमलेल्या सर्वांचे आभार. थँक्यू. आपण उराड्या व आव्हाना कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित झाला. आमचे ज्येष्ठ असतील किंवा आपण सर्वजण सहकारी तसेच आमच्या महिला भगिनी आपण सर्वजण उपस्थित झालात. आपल्या सर्वांचे फलटण आगाराच्या वतीने सहर्ष स्वागत. दोन्ही आबांबद्दल बोलायचं झालं तर अतिशय शांत, संयमी आणि सर्वात मिळून मिसळून राहणारे दोन्ही व्यक्तिमत्व. अतिशय जवळजवळ आबांची 35 वर्ष 37 वर्ष इतकी प्रदीर्घ सेवा या दोघांनी एस टीसाठी दिली. परंतु सांगायचं झालं तर एस टीत काम करत असताना सेवा जरी आपण देत असलो तरी आपल्या अर्धा फॅमिली त्यांचं पण एवढं मोठ्या प्रमाणात असतं. त्यांच्याशिवाय आपण एवढी सेवा एवढ्या चांगल्या पद्धतीनं ती जरी किती टेन्शन असतं या दोघांचे. कधी असं लिहिले कधी कुणाला असं तोंड टाकलं असं कधी तर मी त्या दोघांना कधीच बघितले. इतकी शांत इतके चांगले त्याच्या लोक त्यांच्यावरती प्रेम. त्यांनी नंतर काय असतं की आपण तरी कॉन्ट्रीब्युशन देत असतो त्याकडे ऑटोमॅटिकली होत असतं. जवळजवळ 95-99% की त्या म्हणजे त्यांच्या वाया त्यांना काय वाटतं 2 मिनिट त्याला आता ज्या आमच्या भगिनी बोलल्या की त्यांनी 2 मिनिटं जरी दिले तरी त्या गोष्टी जवळजवळ 2 दिवस 4 दिवस त्या गोष्टी त्यांच्या डोक्यात राहतात. 2 दिवस दिले तर त्याला वाटतं की 2 वर्ष दिल्याचं झालं. ही जी कॉन्ट्रीब्युशन फॅमिली करते ना त्या अतिशय कशासाठी करते की त्यांना एसटीतल्या जवळजवळ 99% लोकांना त्या गोष्टी घरच्यांना माहीतच आहेत आणि त्या गोष्टी प्रत्येकजण कॉन्ट्रीब्यूट करतात. ज्या महिला कॉन्ट्रीब्यूट करतात ना त्याच्यामुळेच खंबीरपणे एसटीतले चालक किंवा सर्वच कर्मचारी यांत्रिक झालं किंवा वाहतूक नियंत्रण झालं किंवा अधिकाऱ्यांच्या बाबतीत मी बोलायचं झालं तरी बऱ्याच जणांना वाटतं की बाबा हे पुढचे वय की ना. परंतु जवळजवळ 10-11 वाजेपर्यंत ते देखील थांबतात, वेळ देतात. परंतु घरापासून लांब राहून ती वेळ देतात. कुणाच्या जीवावर? फॅमिलीच्या जीवावर. ह्यांना सपोर्ट केल्याबद्दल फॅमिलीचं देखील हार्दिक आभार. आणि जुन्या आबांना विनंती की जेवढा वेळ आपण आता दिलाय तेवढा वेळ नातवंडा फॅमिली सुनांना द्या. एवढंच मी शुभेच्छा देतो. आदरणीय व्यासपीठ, एस टीचे सगळे सिनियर कर्मचारी, आमच्या गावाचे सर्वात लोकप्रिय सरपंच श्री सागरजी मिनिटात संपवणार आहे. मी ॲक्च्युली आयुष्यात प्रत्येक माणसाच्या असू नाही बोलणे 1 लाख लोक मला काय तयार होतं.
नंतर शेती महाराजांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आणि भरपूर ज्या म्हणतो की लढाई सुरुवातीला न्यूमोनिया झाला, न्यूमोनिया नंतर गोचिड ताप झाला, गोचिड ताप पर्यंत टीबी, ओपन हार्ट बायपास सर्जरी नंतर शुगरचा त्रास सुरू झाला होता, कोरोनाची लाट आली, कोरोना झाला, कोरोनामध्येच वडील देखील गेले आणि अशातच ज्यावेळेस कोरोना जसा आल्यानंतर बातम्यांना दाखवलं जात होतं की कोरोना नावाचा आजार आलाय, त्यावेळेस अतिशय दुर्धर आजार म्युकरमायकोसिस, काळ्या बुरशीचा आजार, ज्यावेळेस त्यांच्या ऑपरेशन नंतर आम्हाला डिस्चार्ज म्हणून घरी आल्यानंतर तेव्हा बातमी टीव्हीवर होती. म्हणजे एवढा आम्ही त्याच्यात पण नमूद मारला होता. आणि हे सर्व झाल्यानंतर त्यामध्ये त्यांच्या 2 सर्जरी झाल्या, एक नेझल सर्जरी नाकाची सर्जरी झाली, दुसरी झाली ती ओरल सर्जरी, आणि दोन्हीही अतिशय कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन्स कंप्लीट करून देखील पुन्हा ते कार्यासाठी हजर झाले, पुन्हा नोकरीवरती हजर झाले. यापेक्षा दुसरं मोटिवेशन कशाला पाहिजे. त्यामुळे मला कधी कुठल्याच मोटिवेशनची गरज पडली नाही. सर्वजण घर मुळात खूप मोठं आहे, आमचं एकच कुटुंब आहे. कधी घरी आला तर आमच्या तर समज नाही कोण कोणाचा मुलगा आहे, कोण कोणाचा घरचा आहे, काय नाही. इतका आमचा चांगला आहे. तसेच त्यांच्या आजारपणातून मला एसटी कर्मचाऱ्यांचं यासाठी आभार मानायचं आहे की ज्यावेळेस त्यांना शुगरचा त्रास होता त्यावेळेस मी बघितलं, ज्यावेळेस त्यांना आम्ही घरी ठेवलं होतं, खरं तर VRSचा डिसिजन घेणार होतो आम्ही घरातले, पण ज्यावेळेस बघितलं की ज्यावेळेस एसटी स्टँडवर जेव्हा यायचे त्यांचं दैनंदिन जीवन असं असायचं की ती शुगरची गोळी जर आम्हाला दिवसातून 2 द्यायला लागायची तर एकावरच काम व्हायचं, इतके ते सर्वांमध्ये मिळून मिसळून जगायचे. तर हे कल्चर जे आहे, वर्क कल्चर, काम करायची पद्धतीतल्या एसटी खात्याची, सर्वांना मिळून मिसळून घेता, तुम्ही सलोख्याने राहता, एकमेकांवर मित्रासारखं भावासारखं प्रेम करता, याच्यामुळे इथलं जर काय स्वतःच्या आयुष्यातलं जे काही दुःख आहे ते माणूस विसरून जातो. याचं उदाहरण मला नक्कीच माझ्या वडिलांना बघून मिळालं. अतिशय छान त्यांना वाटलं इथं आल्यानंतर, म्हणून आम्ही डिसिजन तो माघार घेतला, VRS नको घ्यायला, त्यांना काम करू द्यावं म्हणून. आणि अतिशय छान असं त्यांनी काम केलं. मी एसटी कर्मचाऱ्यांचे सर्वांचे आभार मानतो की तुम्ही त्यांच्या आजारामध्ये त्यांच्या मानसिकरित्या त्यांच्या पाठीशी उभे राहिलात. आणि बाकी त्यांचा स्वभाव जो की सर्वांना माहिती आहे तो तर आहेच की ते जरी सेवानिवृत्त झाले तरी जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांना हाक माराल त्या त्यावेळेस ते तुमच्यासाठी नक्कीच उभे राहतील. आणि त्यांच्याकडून जे सामर्थ्य, जी शक्ती, जी ताकद मला मिळाली आहे त्यातून नक्कीच काहीतरी नवनिर्माण करण्याचा मी प्रयत्न करेन. बाकी भावी आयुष्यासाठी मी दोघांना सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.